विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वायवा सिरीज व्हिडिओ नंबर 31 आणि खरोखर 2च मिनिटात मी फिनिश करणार आहे. 2च मिनिटात. ओके. आणि त्याच्यावर पीवायक्यूज पुष्कळ आहेत. पहिला पॉइंट जो दिसतोय ना तुम्हाला इथं बघा, हा सॉलिड स्टेट आपला टॉपिक आहे ना. पहिला टॉपिक सॉलिड स्टेट. त्यातला मी एक पॅराग्राफ घेतलाय. काय दिलंय याच्यामध्ये बघा, की H2O, H2O, SO2, HCl हे सगळे जे आहेत ना, हे पोलार मॉलिक्युल्स आहेत. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. H2O मेनली सीईटी तोच एक्झाम्पल तेच आन्सर असणार मी तुम्हाला सांगतो. बस HCl, सल्फर डायऑक्साइड, HCl हे सगळे पोलार आहेत. ओके. त्याच्यामध्ये परमनंट डायपोल मोमेंट असते. परमनंट डायपोल मोमेंट आहे. ओके. बरं आता हे नॉन पोलर मध्ये कोण कोण आहेत? CH4, H2 हे N2 पण बरं का नॉन पोलर आहे बरं का लक्षात घ्या. बरं याच्यामध्ये मला त्यांनी डायपोल मोमेंट काय दिलं नाही पण यात इंड्यूस डायपोल येणार. काय येणार सांगा? इंड्यूस. या दोघांमध्ये जर कुठला फोर्स असेल तर डायपोल आणि इंड्यूस डायपोल येणार. ओके. एवढाच पॉइंट लक्षात ठेवा. पण एक्झाम्पल्स H2O, SO2, HCl हे पोलार आहेत आणि हे HCl, H2, N2 हे सॉरी इथं मी HCl चुकून बोललो. CH4 आहे. H2, N2 हे नॉन पोलार आहेत. बरं आता हा फिजिक्स मधला पॉइंट आहे. काय दिसतंय रे? H2O दिसतोय का तुम्हाला? H2O होय. तो पोलार आहे आणि HCl हा पोलारच आहे. बरं. नॉन पोलार मध्ये कोण कोण दिसतंय? H2, CO2. CO2 हा नॉन पोलार आहे. बास एवढंच आजच्या वायवामध्ये आहे. मग चला आता या 2 मिनिटाच्या वायवामध्ये आता लगेच प्रश्न सोडवूया आपण ते पण 1 मिनिटात. अरे थांबा. अजून एक पॉइंट घेऊया आपण. The molecules in which center of mass of positive charges does not coincide with the center of mass of the negative charges म्हणजेच आपण त्याला पोलार म्हणणार आहे. ठीक आहे. सिमेट्रिक शेप आहे. पोलार. सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड होत नाही म्हणल्यावर नॉन पोलार मध्ये काय होणार? कोइन्साइड. सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ द निगेटिव्ह चार्ज. सीडीत कन्सेप्ट सुद्धा विचारतात. ओके. मग आता चला सीडीत आलंय काय ते पटपट बघूया आपण. प्रश्न कसा आहे माहितीये का बघा. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट पोलार मॉलिक्यूल H2O, SO2, HCl. मग हे सगळे नॉन पोलर आहेत. CO2 नॉन पोलर मध्ये अजून एक ऍड करा CH4. एक्झाम्पल्स किती मिनिटं झाले रे बाळांनो? 2 मिनिटं फक्त झाली. बरोबर आहे. एक्झाम्पल्स आता इथं बघा. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल पोलार मॉलिक्यूल H2O. अजून कोण पोलार आहे? SO2 पोलार आहे. HCl पोलार आहे. नॉन पोलार कोण आहे? CH4 आहे. H2, N2 आणि CO2. CO2 सुद्धा नॉन पोलार आहे. हे लक्षात घ्या. बस लिस्ट बनवा. वायवा मधले लिस्ट बनवा. हे सोपे सोपे प्रश्न आपल्याला मार्क देणार आहेत. डायपोल आणि इंड्यूस डायपोल असणार आहे. पोलार आणि नॉन पोलार मॉलिक्यूल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर बाळांनो बाळांनो मी तुम्हाला सांगतो छोटे छोटे व्हिडिओ नंबर ऑफ व्हिडिओज वाढत जाणार आहेत. खूप सोपे पॉइंट आहेत. हे परफेक्ट करा. आता होमवर्क देतो. केमिकल बॉन्डिंग मध्ये जायचं. तिथे सुद्धा पोलार नॉन पोलारचे एक्झाम्पल बघायचं. मग HCl पोलार आहे. HBr पोलार आहे. HF पोलार आहे. HI सुद्धा पोलार आहे. मग पोलॅरिटी कोणाची जास्त आहे हे सांगा मला. मला कमेंट मध्ये त्याचे आन्सर पाहिजेत. केमिकल बॉन्डिंग 11वीचा टॉपिक आहे. तिथं जावा. ओके. मग हे लेक्चर छोटं जरी झालंय तरी पण बेस्ट आहे. तुमच्या नोट्स मध्ये त्याची संख्या वाढत चालली आहे. आता तुम्हाला कधीही विचारलं पोलार मध्ये काय होतंय? सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस and center of mass of negative charge does not coincides with each other. बरं त्याच्यानंतर नॉन पोलर मध्ये काय होणार? सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड्स विथ इच अदर. झालं ना. मग मी तुम्हाला सांगतो मी आता काय करतोय बघा नीट लक्ष द्या. मी आता वायलर्न ऍप्लिकेशन ओपन करतोय आणि या वायलर्न ऍप्लिकेशन मधून मी तुम्हाला सांगतो मी फिजिक्स मध्ये जातोय. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक मध्ये जातोय. वायलर्न म्हणजे बोर्डचे क्वेश्चन बरं का. वायलर्न म्हणजे बोर्डचे क्वेश्चन आणि या बोर्डच्या क्वेश्चन मध्ये प्रश्न कोणता आलाय, कधी आलाय मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्ही नेहमी अभ्यास करत असताना बाळांनो, नेहमी अभ्यास करत असताना तुम्हाला काय करावं लागतंय? मार्च 22. What are polar and non-polar dielectric? A dielectric molecule in which center of mass of the positive charges does not coincide with the center of mass of negative charge is known as polar. For example, HCl, H2O, HCl, H2O. अजून HF वगैरे पण आहेतच ना. पण आपल्या पुस्तकात अजून कुठे दिलंय? SO2 दिलं होतं का बघा. SO2 आहे. नॉन पोलर मध्ये कोण होतं? CO2, CH4, H2, N2. नॉन पोलरच्या पुस्तकात नोट्स मध्ये काय दिलंय बघा. अ डायइलेक्ट्रिक इन विच सेंटर ऑफ मास ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज
कोइन्साइड्स विथ द सेंटर ऑफ मास ऑफ द निगेटिव्ह. कोइन्साइड झालं की नॉन पोलर? नाही, तर पोलर म्हणूया आपण. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली डेफिनेशन पण झाली, एक्झाम्पल झालं, फिजिक्स पण झालंय आणि केमिस्ट्री पण झालंय. मग वायवा सीरीजमध्ये सगळं होणार आणि सीईटीची पण तयारी झालेली आहे. चांगले मार्क मिळवायचे आहेत. ऑल द बेस्ट.